महाराष्ट्रात बीजेपी सरकार आले या 12 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये महागाई, भ्रष्टाचार, अत्याचार या सर्वांचं कुठेही कमी झालेलं पाहिलेलं नाही. आणि पंतप्रधान असो किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असो ते फक्त घोषणा करतायत आणि घोषणेबाकी त्यांचं काही झालेलं नाही. आणि त्यानंतर या सर्व गोष्टींचा जेव्हा आम्ही सर्वजण त्याचा पाठपुरावा करत असतो तेव्हा त्यांच्याकडून येणारी उत्तरं ही तुम्हाला आम्ही मागेच सांगितली. त्यांची पत्र काही आम्ही पत्र दिली होती, त्या पत्रकात सुद्धा बोळणे फिरवल्यासारखं आम्ही विचार करत आहोत, आम्ही त्याच्यावर मार्ग काढत आहोत. याच्या व्यतिरिक्त आम्हाला काही उत्तरं मिळाली नाही. काही युद्ध सुरू आहे, लिस्टिंग फाईल्स असेल किंवा काय, त्याच्यावर दुर्लक्ष करण्यासाठी हे केलं असं वाटतं? नाही, हा विषय केंद्रातला आहे आणि ह्या केंद्रातल्या विषयात मी आता काय बोलू शकत नाही. पुण्यामध्ये अनेक प्रश्न भेडसावत आहे, मग वाहतूक कोंडी असेल किंवा वाहतूक असतील, हो, असे अनेक प्रश्न आहेत. त्याच्या प्रतिकात्मक होळी तुम्ही आज करताय, काय मागणी करताय होळीच्या माध्यमातून? आता यामध्ये आता वाहतुकीच्या ह्याच्यामध्ये 2-3 नवीन नियम आणलेले आहेत. ते नियमामुळे आम्ही हा आता जो निर्णय त्यांच्या विरुद्ध उद्या आम्ही त्यांना भेटणारच आहोत, वाहतूक उपायुक्तांना, आणि तो विषय त्यांच्यासमोर मांडणारच आहोत.